आणि आता पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या। देशातील बाजारात सोयाबीनवरील दबाव कायम आहे। बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला 4500 ते 4900 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। सोयाबीनची दर पातळी काहीशी कमी जास्त होण्याचा अंदाज अभ्यासकांचा आहे। देशातील बाजारात कापूस दरातील चढउतार कायम आहेत। कापसाला सध्या 6600 ते 7200 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय। देशातील कापूस बाजार काही दिवस याच दर पातळीवरती दिसू शकतो असा अंदाज आहे अभ्यासकांचा। देशातील बाजारात तुरीचे भाव तेजीतच आहेत आणि सरकारच्या सक्तीनंतरही तुरीच्या दरात नरमाई दिसली नाही। तुरीला सध्या 9500 ते 10500 रुपयांपर्यंतचा भाव मिळतोय। पुढील 2 महिने देशात तुरीचा तुटवडा कायम राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे दरातील तेजी टिकून राहील असा अंदाज आहे जाणकारांचा। राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीचे भाव चांगलेच वाढलेत। मिरची उत्पादक भागात झालेल्या पावसानं बाजारातील मिरची आवक कमी झाली, त्यामुळे मिरचीचे भाव तेजीत आहेत। हिरव्या मिरचीला प्रति क्विंटल सरासरी 5000 ते 7000 रुपयांचा भाव मिळतोय। मिरचीचे भाव आणखी काही दिवस असेच राहतील असा अंदाज आहे व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय। सध्या बाजारातील हरभरा आवक खूपच कमी झाली आहे, त्यातच गुणवत्तापूर्ण हरभऱ्याला मागणी असल्यामुळे हरभरा दरात क्विंटल मागे 50 रुपयांची सुधारणा झाली आणि हरभऱ्याला 4500 ते 5000 रुपयांदरम्यानचा भाव मिळत असून हरभरा बाजारावरचा दबाव मात्र कायम आहे। मालेगाव इथल्या फळ बाजारामध्ये आंब्यापाठोपाठ डाळिंबाची सुद्धा आवक वाढली आहे। या बाजारात रोज 6000 कॅरेट्सची विक्री होतीये। घाऊक बाजारात डाळिंबाला 80 ते 110 रुपयांपर्यंतचा भाव मिळत असून 80% माल परराज्यात विक्रीसाठी जातोय। पालघरमधील साखरे धोडीपाडा इथल्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे चितेवरती पत्रे धरून अंत्यसंस्कार करण्याची वेळ मृतांच्या कुटुंबियांवरती आली आहे। या स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांकडून वारंवार मागणी केली जाते, मात्र ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील आखतवाडेमध्ये पोलिसांनी गांजाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यावरती कारवाई केली। पोलिसांनी 113 किलो वजनाची 129 गांजाची झाडं जप्त केली असून या शेतकऱ्याला अटक केली आहे। उद्धव ठाकरे आजपासून 2 दिवस विदर्भ दौऱ्यावरती आहेत। विदर्भातील 5 जिल्ह्यातील शिवसैनिकांशी ते संवाद साधणार आहेत। आज ते पालकमंत्री संजय राठोड यांचा बालेकिल्ला असलेल्या यवतमाळच्या पोहरादेवी इथे दर्शन घेतील, त्यानंतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ दिली। या पार्श्वभूमीवर भुजबळ यांच्या मतदारसंघातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेतली। यावेळी भुजबळांचं नाव न घेता समाचार घेण्यात आलाय आणि यावरून आता छगन भुजबळ आज पत्रकार परिषद घेणार आहेत आणि यावेळी शरद पवारांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देतात का हे पाहावं लागेल। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दिलीप वळसे पाटील त्यांच्या मतदारसंघात जाणार आहेत आणि आंबेगाव या त्यांच्या मतदारसंघात ते भेट देतील। यावेळी कार्यकर्त्यांकडून वळसे पाटलांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे। वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे। माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहितेंसह 50 मुख्य पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत आणि शरद पवारांची साथ सोडत त्यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतलाय। अद्यापही काही पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांची साथ न सोडण्याचा निर्धार केलाय। अविवाहित राहू पण राष्ट्रवादी काँग्रेसची युती करणार नाही असं ठासून सांगणारे राष्ट्रवादीसोबत सत्तेत बसलेत असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला। सोशल मीडियावरती जनतेत संतापाची लाट पसरली आहे। अशा परिस्थितीत जनतेला महाविकास आघाडी हाच पर्याय दिसत असल्याचं खडसे म्हणाले। अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांनी राज्यव्यापी दौरा सुरू केला आणि या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये सुद्धा शरद पवार यांची सभा होणार आहे। सुनील तटकरे यांच्या मतदारसंघात ही सभा होणार असून तटकरे अजित पवार गटात गेल्यानं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस इथे शरद कृषी भवन इथे बैठक होणार आहे। या बैठकीसाठी आमदार नितेश राणे, निलेश राणे आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील। सोलापुरात केसीआर पक्षानं भाजपला मोठा धक्का दिलाय। 4 माजी नगरसेवकांनी आपल्या 500 कार्यकर्त्यांसह हैदराबादमध्ये जाऊन बीआरएस पक्षात प्रवेश केला। तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्षावरती जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। दोन्ही नेत्यांमध्ये खातेवाटपासंदर्भात चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। मी पुन्हा येईन या कवितेमुळे इतकं घडेल वाटलं नव्हतं। या कवितेमुळेच राज्य गेलं आणि अनेकांनी सांगितलं असं, मात्र आता मी पुन्हा आलोय आणि आणखी एकाला बरोबर घेऊन आलोय असं फडणवीस म्हणाले। नागपूरमधल्या एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। पवारांनी येवल्यात सभा घेत अजित पवारांचा बंडखोरी करणाऱ्यांवरती निशाणा साधला। उमेदवारी देताना माझी चूक झाली, मी टीका करण्यासाठी नाही तर माफी मागण्यासाठी आलोय असं पवार म्हणाले। मात्र मी पुन्हा येऊन ही चूक दुरुस्त करेन असंही ते म्हणाले।
वयाचा उल्लेख केला तर ते महागात पडेल. तसंच या 83 वर्षांच्या गड्याला तुम्ही अजून ओळखलं नसल्याचा घणाघात पवारांनी येवल्यातल्या सभेत केला. त्यामुळे येत्या काळात पवारांच्या टीकेला अजित पवार काय उत्तर देणार हे पाहावं लागेल. येवल्यातल्या सभेत सुप्रिया सुळेंनी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी पूर्वी बाळासाहेबांचा पक्ष फोडला आणि आज शरद पवारांचाही पक्ष फोडल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली. तसंच महाराष्ट्राविरोधात षडयंत्र रचलं जात असून हे कोण करतंय हे वेगळं सांगण्याची गरज नाही असं त्या म्हणाल्या. नाशिक दौऱ्यावरती असताना अमोल कोल्हे यांनी वळसेंच्या आंबेगावमधील ग्रामस्थांचा शरद पवारांशी संवाद घडवून आणला. व्हिडिओ कॉलद्वारे संवाद सुरू असताना एका आजीबाईंनी पवारांच्या तब्येतीची विचारपूस करत आम्ही तुमच्या सोबत असल्याचं सांगितलं आणि यावेळी एका लहानग्यानं पवार बाबा की जय अशा घोषणा दिल्या आणि हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे आमदार सरोज आहिरे यांची भेट घेतली आणि त्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार आहेत. या दोघींच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय. आमदार आहिरे अजित पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. जळगावमध्ये पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट आलंय. महिंदळे परिसरात शेतकऱ्यांना विहिरीच्या पाण्यावरती कपाशीची लागवड केली, मात्र खतं आणि पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटलीय. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट आलंय. जळगावात दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचं आगमन झाल्यानं पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा काहीसा सुखावलाय. त्यामुळे खरीपाच्या पेरण्यांना आणि इतर शेती कामांना वेग आलाय. तर दुसरीकडे मजुरांचा मात्र मोठा तुडवडा निर्माण झाल्यानं मजुरीचे दर सुद्धा दुपटीनं वाढले. अवकाळी पाऊस आणि सततच्या पावसामुळे बाजारात भाज्यांची आवक कमी प्रमाणात होते. टोमॅटोसह भेंडी, गवार, फरसबी, वाटाणे, हिरवी मिरची आणि आल्याच्या दरात देखील वाढ झाली आहे. त्यामुळे खिशाला कात्री लागत असल्यामुळे अनेक ग्राहक जेमतेम भाजी खरेदी करतायत. आतापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा 27% कमी पावसाची नोंद झाली. विशेषतः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागानं दिली. यंदाच्या मोसमी पावसावरती अल निनोचं सावट आहे आणि देशभरात पाऊस पडत असला तरी त्याची तीव्रता दरवर्षीच्या तुलनेत कमीच आहे. पुढील 2 दिवस पुण्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आलाय. तसंच घाट भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. घाटमाथ्यावरती आणि लोणावळा परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे 10% पाणी कपात करण्यात आली. मात्र गेल्या काही दिवसातल्या पावसामुळे या धरणातील साठा हळूहळू वाढतोय. 8 जुलैपर्यंत पाण्याची पातळी 21% पोहोचली आणि राखीव पाणीसाठा मिळून या धरणात सध्याच्या घडीला 28.24% इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. पण पाणी कपातीच्या निर्णयावरती सध्या तरी याचा कोणताही परिणाम होणार नसून पाणी कपात काही मागे घेतली जाणार नाहीये. रत्नागिरीतल्या रघुवीर घाटाच्या पलीकडील कंदाटी खोऱ्यातल्या शिंदी, वळवण, उचाट या गावामध्ये एका रेड्यानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. शेतात नुकतीच पेरणी करून उगवलेल्या भाताच्या तरव्यांना गवा रेड्यानं उद्ध्वस्त केलंय. परिणामी वर्षातून एकदाच घेतल्या जाणाऱ्या भात पिकावरती या रेड्याचं आलेलं संकट, त्यामुळे कंदाटी खोऱ्यातले शेतकरी हवालदिल झालेत. मध्य आणि हार्बर मार्गावर विविध तांत्रिक कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरती सीएसएमटीहून सुटणाऱ्या मेल एक्सप्रेस ठाणे ते विद्याविहार दरम्यान डाऊन आणि अप जलद मार्गावरती वळवण्यात येतील. तर पश्चिम रेल्वेवरील रात्रकालीन ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळालाय. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊया. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. प्रतापपूरमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या जीपला अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर 15 जण जखमी झाले. जखमींमध्ये दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. वाशिमच्या मानोरा तालुक्यात अडाण धरणामध्ये बुडून एकाचा मृत्यू झाला. ही व्यक्ती धरणामध्ये मासे पकडण्यासाठी गेली होती. यावेळेला तोल जाऊन ते पाण्यात पडले. अंदाज आला नाही, पोहता आलं नाही आणि त्यामुळे जीव गेल्याचं कळतं. जळगावच्या एरंडोल तालुक्यात रवंजेत शासकीय रुग्णालयाच्या बाहेर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. 2 गटात राडा झाल्यानंतर मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी तातडीनं संशयित आरोपींना अटक करण्याची मागणी करत नातेवाईक आक्रमक झाले. पंढरपूर नाशिकच्या येवल्यामध्ये जाहीर सभा घेत अजित पवार यांच्यासह बंडखोरी करणाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलाय. उमेदवारी देताना माझी चूक झाली, मी टीका करण्यासाठी नाही तर माफी मागण्यासाठी आलोय असं शरद पवार म्हणाले. मात्र मी पुन्हा येऊन ही चूक दुरुस्त करेन असंही त्यांनी म्हटलंय. वयाचा उल्लेख केला तर ते महागात पडेल. तसंच या 83 वर्षाच्या गड्याला तुम्ही अजून ओळखलंच नसल्याचा घणाघात शरद पवार यांनी येवल्याच्या सभेत बोलताना केला. त्यामुळे येत्या काळात पवार यांच्या टीकेला अजित पवार काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.
येवल्यातल्या सभेत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी पूर्वी बाळासाहेबांचा पक्ष फोडला आणि आता शरद पवारांचाही पक्ष फोडल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली. तसंच महाराष्ट्राच्या विरोधात षडयंत्र केलं जात असून हे कोण करतंय हे सांगण्याची गरज नाही असंही त्यांनी नमूद केलं. नाशिकच्या दौऱ्यावर असताना अमोल कोल्हे यांनी वळसेंच्या आंबेगावातील ग्रामस्थांचा शरद पवार यांच्याशी संवाद घडवून आणला. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद सुरू असताना एका आजीबाईंनी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करत आम्ही तुमच्या सोबत असल्याचं सांगितलं. यावेळेला एका लहानग्यानं पवार बाबा की जय असंही म्हटलं. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतो. मी आजही धडधाकट असून आजही पक्ष सांभाळण्यासाठी समर्थ आणि सक्षम आहे. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत राष्ट्रवादीला जनमानसात नेणार असं शरद पवार यांनी म्हटलं. तसंच ना मैं टायर हूं ना मैं रिटायर्ड हूं अशा शब्दात शरद पवार यांनी टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं. पवार साहेबांचं आपल्यावर प्रेम असल्यामुळे येवल्यात सभा घेतल्याची प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला त्यावेळेला पवारांच्या सोबत पहिला नेता मीच होतो आणि म्हणूनच त्यांनी पहिली सभा येवल्यात घेतली असंही भुजबळ यांनी नमूद केलं. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या आमदार सरोज आहिरे यांची भेट घेतली. त्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार आहेत. दोघांच्या या भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय. आमदार आहिरे अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. या वयात आशीर्वाद द्यायचे असतात मात्र आता आमदारांवर दबाव टाकण्यासाठी शरद पवार दौरे करत असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराच्या आड बराच काळ चर्चा झाल्याचं कळतं. प्रामुख्याने ही चर्चा खाते वाटपाच्या संदर्भात होती अशी माहिती मिळते. सरकार हे जनतेसाठी असतं. शेवटच्या माणसापर्यंत देखील सरकारी योजनांचा लाभ मिळावा हेच महायुती सरकारचं लक्ष आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. नागरिकांनी सरकारी योजना आणि साहित्याचा पुरेपूर लाभ घ्यायला हवा असं देखील अजित पवार यांनी नमूद केलं. गडचिरोलीत शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पारंपरिक रेला नृत्यामध्ये. मेट्रो 4चं काम युद्ध पातळीवरती सुरू असून घोडबंदर ते आनंदनगर दरम्यान सीपीसीटी आणि आय गर्डर टाकण्याची मोहीम सुरू झाली आहे. हे काम 17 जुलैपर्यंत पूर्ण होणार आहे. यासाठी घोडबंदरवरती खास ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे पुढचे 10 दिवस रात्री 12 ते पहाटे 5 या दरम्यान सर्वच वाहनांना या मार्गावरती नो एंट्री असेल. मुंबईकरांना किफायतशीर आणि दर्जेदार सेवा देणाऱ्या बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या रोजगारावरती गदा येण्याची शक्यता आहे. कारण कंत्राटदारांच्या बसगाड्या आता बेस्ट कर्मचाऱ्यांनी चालवाव्यात असं परिपत्रक बेस्ट उपक्रमानं काढलंय. कंत्राटी कामगारांनी बेस्टच्या या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केलाय. राज्यातील तब्बल 1,61,821 शिक्षकांचा आधार क्रमांकच अवैध ठरवण्यात आले. त्यामुळे संच मान्यतेत डच्चू बसण्यासोबतच या शिक्षकांच्या अनुदानावर सुद्धा गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शाळांची संच मान्यता करण्यासाठी 7 जुलै ही अखेरची तारीख दिलेली असताना 6 जुलैपर्यंतच्या आधार वैधतेची ही गंभीर परिस्थिती आहे. अनुभूती आणि विस्टाडोम या डब्यांचं वातानुकूलित आसन व्यवस्था असलेल्या रेल्वे गाड्यांच्या चेअरकार आणि एक्झिक्युटिव्ह श्रेणीच्या प्रवासी भाड्यात 25% कपात करण्याचा निर्णय रेल्वे मंडळानं घेतलाय. ही सवलत 1 वर्षासाठी लागू असेल मात्र विशेष रेल्वे गाड्यांना ती लागू होणार नाही. आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी विठुरायाच्या चरणावरती भरभरून दान दिलंय. या दानामुळे देवाची तिजोरीत 6,27,00,000 रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे आणि गेल्या वर्षीच्या आषाढीच्या यात्रेच्या तुलनेत यंदा 57,63,000 जादा दान देवाच्या खजिन्यात जमा झाले. देशात अवघ्या 6 महिन्यात 95 वाघ मृत्युमुखी पडलेत. यात मध्य प्रदेश आघाडीवरती असून त्यानंतर महाराष्ट्र आणि उत्तराखंड आहे. व्याघ्र गणनेच्या आकडेवारीनुसार 2018 पासून सुमारे 200 वाघ वाढल्याचं समोर आलंय. अहमदनगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील मार्केट यार्ड इथं बांधलेले गाळे व्यापाऱ्यांना विकले होते. मात्र हे गाळे अवैध असल्यामुळे ते पाडण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. यावरती व्यापाऱ्यांनी एकत्रित येत प्रशासनाचा निषेध केला. सोलापूर जिल्ह्यात ठाकरे गटाकडून विधानसभा माध्यमातून पक्ष बांधणीला सुरुवात करण्यात आली. शहरामध्ये प्रभाग तिथे शाखा आणि ग्रामीण भागात गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आणि सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते आणि यावेळी भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी हातात शिवबंधन बांधून घेत ठाकरे गटात प्रवेश केला.
सध्या राजकारणात प्रचंड मोठे बदल होताना दिसत आहेत. अशातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित यावं ही भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यातच लातूर मनसेनं शहरामध्ये राज ठाकरे हे मुख्यमंत्री झालेले पाहायचेत असे बॅनर लावलेत. राज्यातील राजकीय घडामोडींवरती जनतेमधून सुद्धा विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अशीच लातूरच्या एका युवा व्यावसायिकाने एक मजेशीर बोर्ड लावत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एक वेळेस आमदार फुटतील पण आमच्या दुकानातल्या वस्तू फुटणार नाहीत असा बोर्ड त्यानं लावलाय आणि सध्या सोशल मीडियावरती हा बोर्ड प्रचंड व्हायरल झालाय. राज्य सरकारनं 1 रुपयात पीक विमा योजना जाहीर केली. याला शेतकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं 1 रुपयात पीक विमा भरून घेण्यास सुरुवात केली असून याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असं जिल्हा बँकेच्या वतीनं आवाहन करण्यात आलंय. नवी मुंबईतील उरण लोकल आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा रेल्वे स्थानकातून प्रवास करण्याचं प्रवाशांचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. मध्य रेल्वेचा बेलापूर खारकोपर उरण मार्ग आणि दिघा रेल्वे स्थानकाचा प्रवासी वापर येत्या 10 दिवसात सुरू होणार आहे अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली असून अनेक धबधबे प्रवाहित झालेत. या धबधब्यांवरती आता पर्यटक गर्दी करू लागलेत. येत्या 4 ते 5 दिवसात कोकणातील पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. सोमवारनंतर दक्षिण कोकण म्हणजेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील पावसाचा जोर कमी होऊ शकतो असा अंदाज आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या दमदार पावसामुळे बळीराजा सुखावलाय. शेतकरी भात लावणी कामात व्यस्त झाला असून भात लावणीसाठी योग्य पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांनी भात लावणीचा वेग वाढवलाय. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीनं केलेल्या मूल्यमापनामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य विभाग दुसऱ्या स्थानावरती राज्यात आहे आणि राज्य पातळीवरती आरोग्य विभागाकडून केलेल्या मूल्यमापनात आरोग्य विभागानं चांगली कामगिरी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिकानेरमधल्या सभेत बोलताना राहुल गांधींच्या प्रेमाच्या दुकानावरून पलटवार केलाय. काँग्रेस या देशामध्ये फक्त खोट्याचा बाजार करू शकते किंवा घोटाळ्यांचं दुकान उघडू शकते अशी टीका मोदींनी केली. 2024 मधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वाची बैठक झाली आणि यावेळी भाजपकडून नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या कार्यकारिणीत संजय कुमारसह 10 जणांचा समावेश आहे. पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीच्या वेळी हिंसाचाराची घटना घडली. यात 19 जणांचा मृत्यू झालाय. केंद्रीय गृह मंत्रालयानं पश्चिम बंगाल सरकारकडून या प्रकरणाचा अहवाल मागवला असून तृणमूल काँग्रेसकडून लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. गाझियाबादमध्ये पुन्हा एकदा धर्मांतराचा प्रकार समोर आलाय. आरोपी तरुण राहिल यानं स्वतःचं नाव बदलून राहुल असं केलं आणि तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून धर्मांतर केल्याचा आरोप होतोय. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या. आपण वेगवान स्वरूपात पाहिल्या. 25 मिनिटं 50 बातम्या या बुलेटिनमध्ये. त्यानंतर संपूर्ण दिवसभर न्यूज 18 लोकमतवरती बातम्यांचा ओघ असा सुरू राहील आणि या दरम्यानची एखादी बातमी, एखाद्या मोठ्या नेत्याचं वक्तव्य किंवा एखादा व्हायरल व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पाहायचा असल्यास न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबत फेसबुक पेज सुद्धा फॉलो करा. यानंतरच्या बुलेटिनकडे वळण्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर.